आणि तुमचं रिलेशन आणि झापूक झुपूक बद्दल हा निर्णय कसा झाला? अनेक वर्ष मी या क्षेत्रात काम करतो आणि आपण सातत्याने इतकी वर्ष काम करत असताना आपल्याला सारखं वाटत असतं की या माणसाबरोबर आपण कधीतरी काम करावं. आणि मग एक असा काळ येतो की अरे आता शक्य नाही आहे, आता जमणार नाही, आता तो काळ निघून गेला. आणि अचानक त्या माणसाचा फोन येतो आणि सिनेमा करशील का? म्हटलं नक्की करीन. बस मला केदार सरांबरोबर काम करायचं होतं आणि आज नाही तर 25, 27, 28, 30 वर्षापासनं. आणि खरं सांगतो की हा सिनेमा केला कारण मी सिनेमाकडनं लांब गेलो होतो, टेलिव्हिजनकडे गेलो आणि जवळजवळ 9 वर्ष मी टेलिव्हिजन करत होतो. सिनेमाचा वेळ असलेला हा 9 वर्ष सिनेमापासून लांब होता. आणि अचानक ज्या वेळेला मी केदार सरांबरोबर काम करायला गेलो तर त्याचं रीडिंग पासनं ते आज इतकं प्रोफेशनल काम मी बघितलंय. मग मी साऊथचं पण एक सिनेमा केला होता प्रियदर्शन बरोबर. तेव्हा असं वाटायचं की अरे मराठी सिनेमामध्ये असं प्रोफेशनलिझम का नसतं वगैरे असं कंप्लेंट असायची. पण हा सिनेमा खूप प्रोफेशनली केला गेला आणि जिओ स्टुडिओज पण इथे निर्माते होते, त्यामुळे सगळं प्रोफेशनल वातावरण होतं. आणि या माणसाचा हात मोडला होता, फ्रॅक्चर होता आणि इथे बोन फ्रॅक्चर काय असतं मला माहिती आहे. ते फ्रॅक्चर झाल्यानंतर 30 दिवस सतत त्या सेटवर काम करत राहायचं. तर कुठेतरी त्या माणसामध्ये एक वेगळी जिद्द असते किंवा खूप खूप वेळं पॅशन असतं. आणि असे टॅलेंटेड माणसं पॅशनेट असतात त्यावेळेला हे असं काहीतरी वेगळा सिनेमा होता. हा काय नॉर्मल सिनेमा नाही आहे. म्हणजे सूरज चव्हाणला मी बिग बॉसमध्येच बघितलं होतं आणि एक साधा भोळा गावातला गरीब मुलगा असं वाटत होतं. पण सेटवर बघितल्यानंतर की तुम्ही प्रेमात पडाल इतका गोड पोरगा आहे तो. आणि माझ्यासारखा माणूस आहे की मी अनेक कलाकार बघितले आहेत पण एक वेगळी USP असते माणसामध्ये आणि त्या माणसाचा गोडवा तो पडद्यावर आणायचा. आणि तोच तर खरं भिडतो लोकांना. ऑडियन्स म्हणजे कोण आहेत? आपणच आहोत ना. तर मला का कोणास पहिल्या दिवसापासून या सिनेमामध्ये खूप पॉझिटिव्हिटी वाटते. म्हणजे मी जी पॉझिटिव्ह होतो की नाही अरे हा सिनेमा गोडच आहे. म्हणजे हे गाणं पण तुम्ही कधीही ऐका. म्हणजे मी जवळजवळ किती वेळा ऐकलंय आणि कुठेतरी ट्रेंड सेटिंग सिनेमा आहे हे मी बिलीव्ह करतो. आणि थँक्यू केदारजी, तुम्ही मला या सिनेमामध्ये घेतलं आणि आज आपण ट्रेलर लॉन्च करतोय. लवकरच सिनेमा येईल आणि तो लोकांना खूप आवडेल.